मुंबई महानगरपालिकेत शिवसेना भाजपमध्ये जागा वाटपाचा पेच आहे। 2017 मध्ये निवडून आलेल्या 84 जागांवर शिवसेनेनं दावा केलाय। मात्र 84 जागा सोडण्यास भाजपकडून स्पष्ट नकार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिंदे ठाकरेंची थेट लढत झाल्यास महायुतीचं अधिक नुकसान होईल असा भाजपचा दावा आहे। भाजप सर्व 82 जागा लढणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, भाजप आणि शिवसेनेमध्ये जागा वाटपाचा तिढा अजूनही दिसून येतोय। अगदी बरोबर आहे अंकिता, आपण बघतोय की आतापर्यंत महायुतीच्या सर्वात महत्त्वाचे आहे म्हणजे भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या 2 बैठका ज्या आहेत त्या पार पडलेल्या आहेत। या दोन्ही बैठकीमध्ये जागा वाटपाचा तिढा जो आहे तो अद्यापही सुटलेला नाहीये। विशेष म्हणजे महायुतीच्या या दोन्ही बैठकीला अजित पवार यांची राष्ट्रवादी ही कुठेच उपलब्ध नसल्यामुळे म्हणजे ते बैठकीला नसून सुद्धा शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये जागेचा तिढा जो आहे तो त्याचा वाद अद्यापही कायम आहे। 2017ची आकडेवारी जर बघितली तर शिंदेच्या शिवसेनेत ज्या जागा शिवसेनेने लढल्या होत्या, जितक्या जागा शिवसेनेने लढल्या होत्या त्या सर्व जागांवरती आम्ही आमचे उमेदवार देण्याची एक इच्छा जी आहे ती शिंदेच्या शिवसेनेने जी आहे ती मागे केली। म्हणजे आकडा जो आहे की जितके आम्ही जागा लढलो होतो तितके जागा आम्ही लढण्यास इच्छुक आहोत। मात्र जर मतदारसंघ बदलले तर त्याच्यासाठी शिंदेची शिवसेना तयार आहे। मात्र जागा म्हणजे जेवढ्या जागा त्यांनी 2017ला शिवसेनेने लढल्या होत्या तेवढ्या जागा आम्हाला 2026च्या निवडणुकीसाठी पाहिजे असा शिंदे शिवसेनेचा दावा कायम आहे। तर दुसरीकडे भाजप जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबईमध्ये भाजपची ताकद जास्त वाढल्यामुळे आणि शिवसेनेचे 2 तुकडे झाल्यामुळे भाजप जे आहे ते मोठा भाऊचा रोड असेल, त्यामुळे सर्वाधिक जागा त्यांच्या वाट्याला आल्या पाहिजेत। निश्चित ज्योत्स्ना, त्यामुळे आगामी काळात आता या जागा वाटपाचा तिढा कसा सुटतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।